अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण नेहमी करता ऐकत असतो किंवा मी देखील व्हिडिओमध्ये नेहमी करता म्हणत असते की आपण समर्पित भक्ती श्री गजानन महाराजांची करायला हवी. समर्पण आपल्या भक्तीमध्ये असायला हवं. परंतु आपण आता महाराजांची भक्ती करतो, समजा आपण पारायण करत आहोत, पूजा करत आहोत किंवा नामजप करत आहोत, परंतु समर्पित भक्ती नेमकी आपल्या चित्तामध्ये कशी यायला हवी. म्हणजे आपण जेव्हाही महाराजांची सेवा करतो, पारायण करतो, उपासना करतो, नामजप करतो, त्यावेळी आपलं मन भटकत असते. म्हणजे आपलं मन भटकते किंवा आपण काही अशा कृती करत असतो ज्या चुकीच्या असतात. म्हणजे आपल्याला ते कळत नाही, परंतु नकळत त्या गोष्टी होत असतात. दिवसभरामध्ये एकदम कधी काही घडलं, समजा घरामध्ये जरी कधी काही घडलं तर आपण पटकन रिॲक्ट होतो किंवा असंख्य गोष्टी आपल्या हातून अशा होत असतात ज्या शास्त्रसंमत नाहीत किंवा आपण त्या करायला नको. जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावरती असतो, आपण जेव्हा भक्ती मार्गावरती असतो, तेव्हा त्या करणं आपल्यासाठी योग्य राहत नाही. परंतु असंख्य अशा गोष्टी असतात ज्या आपल्याकडून होत असतात. आणि आपण संसारामध्ये असल्यामुळे, आपण मुळातच प्रापंचिक असल्यामुळे आपल्याला सगळा व्यवहार बघायचा असतो, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. त्यासोबतच आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये असं वाटत असते की हे चांगलं असावं, ते चांगलं असावं, ते चांगलं असावं, म्हणजे एकूणच सगळ्या गोष्टी चांगल्या असाव्या अशी आपली प्रत्येकाची भावना असते. मग या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं थोडं समर्पित जे आपण भक्ती करतो किंवा आपण जे समर्पण आपलं जे आपण म्हणतो की महाराजांच्या चरणाशी आपलं समर्पण हवं आणि आपण समर्पितच भक्ती महाराजांची करायला हवी. त्यामध्ये थोडंसं म्हणजे आपण ती गोष्ट जी आहे ती करू शकत नाही किंवा आपल्यामध्ये तेवढी समर्पित आपल्यामध्ये तेवढं समर्पण येऊ शकत नाही किंवा आपण समर्पित भक्ती करू शकत नाही. तुम्ही असो किंवा मी असो, आपण प्रत्येक जण आपल्या संसारामध्ये गुंतलेलो असतो किंवा प्रत्येकजण आपापल्या कार्यामध्ये व्यस्त असतात किंवा ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये आपण गुंतलेलो असतो. मग या सगळ्यांमध्ये आपल्याकडून तेवढी समर्पित भक्ती जी आहे ती होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही असो किंवा मी असो, सगळ्यांचं आपलं सारखंच आहे, आपल्याकडून तेवढी समर्पित भक्ती होऊ शकत नाही. मग आपण समर्पित भक्ती आपल्यामध्ये आणण्यासाठी आपण काय करावं, यासाठी आपण एकच काम करू शकतो, ते म्हणजे आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करू शकतो. आता ही जी प्रार्थना आहे, आपण दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस प्रार्थना करायची आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तुम्हाला असं वाटेल की आता मी शांत आहे, निवांत आहे, कामाच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत, आणि त्यावेळेस तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी रात्री झोपायच्या अगोदर देखील तुम्ही महाराजांच्या चरणाशी प्रार्थना करू शकता. आता प्रार्थना काय करायची आहे, प्रार्थना करताना महाराजांचा जो मूर्ती फोटो आहे आपल्या देवघरामधला, तिथे असं समजायचं नाही की ती मूर्ती आहे किंवा फोटो आहे. तिथे असं समजायचं आहे की साक्षात तिथे महाराज विराजमान आहेत. म्हणजे आपण जिथेही महाराजांचा फोटो बघू किंवा मूर्ती बघू, तिथे हे समजायला हवं की महाराज साक्षात तिथे विराजमान आहेत. श्री गजानन महाराजांची मूर्ती आहे, फोटो आहे आपल्या देवघरामध्ये किंवा अन्य कुठल्याही मंदिरात किंवा इतर ठिकाणी जिथेही तुम्हाला महाराजांचा मूर्ती फोटो दिसेल, तिथे असं समजायचं नाही की ती फक्त मूर्ती आहे किंवा फोटो आहे, महाराज जड आहेत असं समजायचं नाही. महाराज तिथे साक्षात विराजमान आहेत असं समजूनच आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे. तुम्ही घरी असेल तर रात्री तुम्ही देवघरासमोर प्रार्थना करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुमची इच्छा ज्या वेळेस होईल त्यावेळेस तुम्ही महाराजांना प्रार्थना करा किंवा जेव्हा तुम्हाला आठवण येईल की महाराजांना मला प्रार्थना करायची आहे त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करू शकता. मग तुम्ही कुठेही असो, तुम्ही ऑफिसमध्ये असो किंवा इतर ठिकाणी असो, तेव्हा तुम्ही महाराजांना प्रार्थना करू शकता. आता प्रार्थना करताना महाराजांना प्रार्थना कशी करायची आहे, महाराजांना एवढंच सांगायचं आहे की महाराज तुम्ही भक्त प्रतिपालक आहात, तुम्ही पतित पावन आहात, तुम्ही पतितांना पावन बनवणारे आहात. माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही की मी तुमच्या अनुकूल वागू शकू. तुमच्या चरणाची प्राप्ती होण्यासाठी जो शरणागत भाव आहे तो माझ्यामध्ये आणा आणि तुम्ही माझ्याकडून मन वचन बुद्धीने सर्व काही कर्म करून घ्या ज्या तुमच्या प्राप्तीसाठी अनुकूल असतील. माझ्याकडून आत्तापर्यंत ज्या काही प्रतिकूल परिस्थिती झाल्या असतील, मी जे काही चुकीचं वागलो असेल ते तुम्ही मला माफ करा, कारण की तुम्ही मुळातच भक्तवत्सल आहात, त्यामुळे तुम्ही नक्कीच मला माफ करणार आहात. आणि जी परिस्थिती माझ्यासाठी तुमच्या चरणाच्या प्राप्तीसाठी योग्य राहील तशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला आणा. माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही, माझ्यामध्ये एवढं बल नाही की मी स्वतः तसं वागू शकू किंवा तसं मी आचरण करू शकू. त्यामुळे तुम्हीच मला शक्ती द्या आणि माझ्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही करा. एवढंच महाराजांना सांगायचं आहे की तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये माझ्यावरती राजी राहा आणि तुमच्या चरणाची प्राप्ती ज्या पद्धतीने होऊ शकेल तेवढा शरणागत भाव, तेवढा समर्पित भाव तुम्ही माझ्यामध्ये आणा. रोज तुम्ही ही प्रार्थना महाराजांना करा. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री झोपताना, रोज 1 मिनिटाचीच प्रार्थना आहे, परंतु रोज तुम्ही महाराजांना ही प्रार्थना करा. यामुळे काय होईल की
आपलं जे महाराजांवरचं जे प्रेम आहे ते अत्याधिक वाढेल आणि महाराजांना एवढंच हवं आहे की आपण त्यांच्या चरणाशी शरणागत हवं आहे, आपण त्यांच्या चरणाशी समर्पित हवं आहे. परंतु आपण आता या सगळ्या संसाराच्या जबाबदाऱ्यामध्ये किंवा या सगळ्या याच्यामध्ये एवढं आपण गुरफटलेलो असतो की आपल्याला त्या गोष्टीचं लक्ष राहत नाही. म्हणजे आपण भक्ती तर करतो, महाराजांचं पारायण करतो, परंतु जेवढी समर्पण आपल्या मनामध्ये हवं, जेवढी शरणागती आपल्यामध्ये हवी, तेवढी शरणागती आपल्यामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे महाराजांना रोज तुम्ही ही प्रार्थना करा, महाराजांना रोज विनवणी करा. हळूहळू तुम्ही बघाल की आपल्यामध्ये चेंजेस होत चालले आहे. जेवढं आपण महाराजांच्या सानिध्यामध्ये जाऊ किंवा जेवढं आपण महाराजांच्या जवळ राहू किंवा जेवढं जास्तीत जास्त कम्युनिकेशन आपण महाराजांच्या सोबत करू, तेवढंच आपल्या जवळ महाराज येणार आहेत, तेवढंच महाराज आपल्याला समजत जाणार आहेत आणि आपण देखील महाराजांच्या जास्तीत जास्त जवळ जाणार आहोत. कारण की महाराज हे मुळात भक्तवत्सल आहेत, महाराज भक्त पराधीन आहेत. महाराजांना या व्यतिरिक्त आपल्याकडून काहीच नको. महाराज हे वैराग्याचे सागर आहेत. आपल्याला माहिती आहे की महाराज काय आहेत. महाराज हे मुळातच वैराग्याचे सागर आहेत. त्यामुळे आपण जेवढी महाराजांच्या चरणाशी समर्पित भक्ती करू तेवढंच चांगलं आहे. परंतु या सगळ्या आपण वासनेमध्ये म्हणा किंवा आपल्या आसक्ती एवढी सगळ्या गोष्टींमध्ये झालेली असते की आपण ती भक्ती करू शकत नाही. असं नाही की आपल्याला आपलं कर्म करायचं नाही, आपल्याला आपलं कर्म तर करतच राहावं लागणार आहे, परंतु आपलं कर्म करत करत असताना आपल्याला महाराजांचा देखील विसर पडायला नको. आपली जी भक्ती आहे ती समर्पित असायला हवी. यासाठी महाराजांना रोज 1 मिनिट ही प्रार्थना करा. काहीच वेळ लागणार नाही, परंतु रोज ही 1 मिनिटाची जी प्रार्थना आहे ना, त्यामुळे आपलं आयुष्य बदलून जाणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये ट्रिमेंडस चेंजेस होणार आहेत आणि महाराजांच्या भक्तीसाठी जे जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी श्री भक्तांनी कराव्या. या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. आपण जर का अशी भक्ती महाराजांच्या चरणाशी केली तेव्हाच आपल्याला महाराजांच्या चरणाची प्राप्ती होणार आहे, तेव्हाच महाराजांची प्राप्ती आपल्याला लवकरात लवकर होणार आहे. जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही नामजप करा. नामजप करण्याच्या अगोदर तुम्ही ही जी प्रार्थना आहे ही प्रार्थना करूनच तुम्ही नामजप करायला सुरुवात करा. बघा हळूहळू मन चेंजेस होईल, अंतरंग जे आपले आहेत ते चेंजेस व्हायला लागतील आणि सगळा खेळ हा मनाचाच असतो. जेव्हा आपलं मन चेंज होते, आपलं मन एखाद्या वासनेतून निघते, मग ते वासना कोणची असू शकते, म्हणजे कुणाला व्यसनाची वासना असेल, कुणाला पैशाची असेल किंवा कुणालाची इतर गोष्टीमध्ये आसक्ती असेल, म्हणजे अन्य गोष्टी असतात त्यामध्ये सगळ्यांना आसक्ती असते. आपण अर्थात मनुष्य प्राणी आहोत, तर आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आसक्ती असते. मग तुम्ही असो किंवा मी असो, हा जो आपला मनुष्य धर्म आहे हा सुटत नाही. परंतु थोडं तरी आपण महाराजांची भक्ती करत असताना आपल्याला जर का समर्पण हवं असेल तर नक्कीच तुम्ही रोज ही 1 मिनिटाची प्रार्थना करा. नक्कीच जीवनामध्ये ट्रिमेंडस बदल व्हायला लागतील आणि महाराजांच्या कृपेने जीवनाचं कल्याण नक्की होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.